आमच्या इथं एक असा मॅटर झाला आहे की म्हणजे आता सोनं पहिले तर माणसं चोरी करत होते, लोक चोरी करत होते बरं. आणि आता सोनं चोरी करायला कबुतरं सोडलीत. अरे बापरे, आमच्या इथं काय झालं माहिती का तुम्हाला सांगते. आमच्या इथे म्हणजे नागौर म्हणून एक जिल्हा आहे बरं. राजस्थानमध्ये नागौर म्हणून नागौर जिल्हा आहे. तर नागौर जिल्ह्यामध्ये अक्षरशः एका कबुतराने 2 लाखाची चैन, 2 लाखाची गळ्यातली चैन घेऊन उडून गेलो कबूतर. उडून गेलं बाई, म्हणजे ते कबूतर उडालं आणि दुसऱ्याच्या म्हणजे तिथं जवळपास दुसऱ्याच्या छतावर जाऊन त्याने ते चैन तिथं टाकली. आणि ते लोक आता 2 लाखाची चैन म्हणल्यावर मागं पळतच असतील त्याला सोडवायसाठी, मारायसाठी वगैरे. पण ते कबूतर खरंच म्हणजे त्या कबुतरानं चोरी केली, विश्वास करणं इतकं अवघड होतं की विचारूच नका. मला तर असं वाटत होतं, खरं सांगते, मला असं वाटत होतं की ते कबूतर माझ्या छतावर येवं आणि ते 2 लाखाची चैन मला म्हणजे मी असं बसावं आणि माझ्या वटीत टप्प दिल्या ते टाकून जावं. खरंच 2 लाखाची चैन. आता सोनं किती महाग झाले हो, किती चांदी सोनं किती महाग झाले. आणि असे हे कबूतर घेऊन पळायला लागले. तर आता माणूस तर चोऱ्या करतच होतं. पण आता पक्ष्यावर सुद्धा विश्वास नाही राहिला हो. पक्षी सुद्धा चोरी करून घेऊन जातात म्हणल्यावर बापरे, काय करू. मला तर असं वाटत होतं की असे म्हणजे ट्रेन केलेले कोणते कबूतर आहेत. आणि ते काय, मी एखादं कबूतर आणू का हो? मला कमेंट करून सांगा बरं तुम्ही. खरंच अशी कबूतर चोरी करायला लागल्यावर माणसाने काय करायचं मग? हां, बाया माणसांना तर गळ्यात काय घालून जाऊनच लागतात. मी तर वाट बघणार आहे बरं का. असं कबूतर कुठं भेटलं ना, त्या कबुतराने आणून माझ्याच वटीमध्ये टाकावं. मी तर माघारी देणार नाही बाबा. खरं सांगते, मी तर माघारी नाही देणार. मी एकदा घेतलेलं माघारी देणार नाही. सोनं हां, ते सोनं माझं असणार. कबूतर कुठलं का असं ना, त्याने आणून टाकलं म्हणजे ती वस्तू माझीच. हां, मी एकदा माझ्या हातात आलेली वस्तू माघारी देणार नाही. खरं सांगते तुम्हाला मी. येवं असं कबूतर माझ्याकडं बरं. हो, खरंच खरंच सोनं चांदी एवढं महाग झालं ना, तर कबूतर चोऱ्या करायला लागले म्हणल्यावर असं टॅलेंटबाज कबूतर. बाई 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 बाई, माझ्यापर्यंत येवंच लागते ह्या कबुतरानं. खरं सांगते तुम्हाला. कोणाकोणाला असं वाटतं की असं कबूतर आपल्याला बी भेटावं म्हणून. हां, मला तर वाटतं, खरंच मला तर वाटतं. हां, मी तर माघारी देणारच नाही. मला सोनार घरी येऊन का जायना. मी लगेच त्या कबुतराला म्हणाले, घेऊन जा माघारी, घेऊन जा. तुला जिथं लपवायचं ते त्याला. पण नंतर मग सगळं गेले ते मग गपचूप आणून मला दे. आहे की नाही बरोबर माझ्यामध्ये दिमाग. मस्त आहे एकदम.